असं काही हॉटेलची एंट्रन्स आहे, वरती नाव वगैरे हॉटेल तरंग इन. सांगितलं घेऊन ये. तर यांचंच हॉटेल आहे, तर त्यांचं ओपनिंग आहे. आणि ही आहे नवरी, छान आहे नवरी पण. इकडे मला माझी फ्रेंड भेटली अश्विनी. आम्ही आलोय आता गंगेवरती. म्हणजे काही चांगला जॉब लवकरच बाळाची परिस्थिती आम्ही आज 1 वर्ष झालं आमच्या घरात येऊन आणि आज अॅनिव्हर्सरी त्यांची. हे आहे कपालेश्वरचं मंदिर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे आमच्यासाठी थोडासा स्पेशल, थोडासा नाही खूपच जास्त स्पेशल डे, तो तुम्हाला पुढे समजेलच. आणि आता आम्ही चाललो आहे आधी एका हॉटेलचं ओपनिंग आहे रिलेटिव्हचं. सो तिकडे ओपनिंगच्या प्रोग्रामसाठी चाललो आहे आम्ही. छानपैकी मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. सो चलो. तर आम्ही चाललो आहे. आम्हाला जायला थोडासा उशीरच झाला आहे, पण आम्ही आता निघालो आहे. आई पण इकडे रेडी आहेत मस्तपैकी. आईंचंच कोणीतरी कोण लागतं आई तुमचं? माझी मैत्रीण पण आणि बहीण पण लागते, तशी पण मैत्रीण जास्त आहे. अच्छा, त्यांच्या हॉटेलचं ओपनिंग आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. आज आमची अॅनिव्हर्सरी गाईज. येस, आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. भांडण करत करत, प्रेम करत करत. भांडण कसं असतं पण ते 2-4 मिनिटाचं भांडण असतं. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, जो की मी 2025 मध्ये माझं लग्न झालं 20 फेब्रुवारी. तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. इतकी सुंदर अशी मला मुलगी भेटली, बायको भेटली, जिने 2025 चा दिवस माझ्यासाठी खूप असा आनंदमय केलेला होता. दोघांसाठी ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही काहीच. कारण की खूप छान असं आमचं लग्न झालं होतं. इव्हेंट तर इतका जबरदस्त होता, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. खूप छान होता. आणि आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होते. सो ॲनिव्हर्सरीचा आमचा असा काही प्लॅन म्हणजे होणेच होता, बट आम्ही करणार आहे तेही तुमच्यासोबत पुढे शेअरच होईल. सो आता आधी आपण ओपनिंगला जाऊया. असं काही हॉटेलची एंट्रन्स आहे, वरती नाव वगैरे हॉटेल तरंग इन. खूप छान आहे आणि एकदम रोड टचच आहे, बघू शकता तुम्ही. हायवे टच आहे एकदम. नक्कीच व्हिजिट करू शकताय तुम्ही. असं काही हॉटेल आहे. तर आता आम्ही आलो इकडे. बरेच लोक पाहुणे वगैरे त्यांनी ज्यांना ज्यांना बोलवलं असेल ते सगळे आलेले आहेत. सो आता आम्ही जातो मध्ये. इकडे छान अशी पूजा मांडलेली आहे आणि बाकी फोटो सेशन वगैरे चालू आहे. स्पेस तर अजून रिकामाच ठेवला आहे. आणि नंतर हे इकडे टेबल वगैरे करतील. असं काही आहे, खूप छान आहे. ह्या आहेत मावशी, म्हणजे आईंची फ्रेंड पण आणि बहीण पण. तर यांचंच हॉटेल आहे, तर त्यांचं ओपनिंग आहे. त्यांचा लुक पण खूप छान आहे. छान दिसताय तुम्ही. आणि हे 2 मुलं आहे त्यांची. अच्छा, ते PS आहे दादा. हां, अरे वा. कधी लग्न? 27, 28, 4. अच्छा, ठीक आहे. हां, ही नवरी आहे. आणि ही आहे नवरी त्या दादाची, ज्याचं लग्न आहे त्याचं. छान आहे नवरी पण, मस्त. आणि इकडे बाकीचे लोक पण आलेले आहेत. आणि हा हॉटेलचा किचन आहे का हो? किचनच म्हणता येईल ना, कारण की त्यांनी किचन ओटा केलेला आहे. आणि इकडे टेबल वगैरे येऊन पडलेले आहे, ते नंतर तिकडे ते शिफ्ट करतील. सो बघा, जेव्हा पूर्ण शिफ्ट करतील ना तेव्हा खूप छान दिसेल. आणि इकडे रूम पण काढलेले बघू शकता तुम्ही. नेमक्या लाईट गेलेल्या आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. हां, आली. हे बघा, खूप छान रूम पण काढलेले स्टे साठी, लोकांना घेऊ शकता म्हणजे नाही का. खूप छान आहे. इकडे वॉशरूम वगैरे खूप मस्त आहे. असा इकडे खाली रूम आहे, सगळे भरपूर रूम आहे. आणि अजून वरती पण आहे. सो आता आपण वरती जाऊ. इकडे बाजूला लोक जेवण करतायत, बघू शकता. आता आपण वरती जाऊन बघूया. वरती पण केलेलं वाटतं. इकडे असा काही जिना, वरती पण टेरेस असेल आय थिंक. इकडे पण आहे.
आणि हा थोडासा स्पेस आहे. इकडे हा बाल्कनी व्ह्यू टाईप आणि इकडे समोरच बायपास आहे. म्हणजे एकदम बायपास टचच हे हॉटेल आहे. सो खूप मस्त वाटते. रूम्स वगैरे बघ, अशी स्पेस. खूप छान. आता आम्ही इकडे जेवण करायला बसलो सध्या. जेवणाचा मेनू असा काही आहे. वांग्याचं भरीत, पोळी, गुलाबजाम, चना मसाला, मठ्ठा, पापड. इकडे मला माझी फ्रेंड भेटली अश्विनी आणि ह्या तिच्या जाऊबाई आहे. मस्त, त्या पण आल्या प्रोग्रामसाठी. बाकीचे लोक पण. हॉटेलची ओपनिंग वगैरे झालेली. आम्ही छान तिकडे जेवण केलं. जेवण खूप छान होतं. आणि आता आम्ही निघालोय पुढे, कारण की आम्ही चाललोय नाशिकला. आमच्यासोबत आजी, आई आणि हे आणि मी. हॉटेलमध्ये या नक्की जेवायला. नाशिक पुणे बायपासला आहे. तर आता आम्ही चाललोय कपालेश्वरचं दर्शन घ्यायला. आज अॅनिव्हर्सरी निमित्त आम्हाला कुठल्या तरी मंदिरात जायचं होतं छानपैकी. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चलो आपण कपालेश्वरला जाऊ. सो आम्ही तिकडे चाललोय. तुम्हाला पण व्हिडिओ मधून दर्शन घेता येईल. सो चलो. आम्ही आलोय आता गंगेवरती, म्हणजे नाशिक गोदावरी नदी. कपालेश्वरचं दर्शन घ्यायला जायचंय आम्हाला. तर बघू शकता तुम्ही नदी. आणि हा आहे मारुती, दुतोंड्या मारुती. पण आज मला अॅनिव्हर्सरीमुळे यायचं होतं कपालेश्वरला. सो आम्ही आलोय. तर बघा, हे आहे रामकुंड. इथे लोक हातपाय वगैरे धुता, बघू शकताय तुम्ही. आज जरा घाणेच पाणी दिसतंय, नाही तर खूप स्वच्छ आणि नितळ पाणी असतं. माझ्या आजीचे आशीर्वाद घेतले मी. आजी सांगितलं घेऊन ये. आशीर्वाद घेतलाय मस्त पैकी. माझ्या मुलाने आत्ताच दोंडा न्हायला सुरुवात केली. माझ्या आईची माझी दोंडा चालू झाला आमचा. दोंडा आत्ताच चालू झालाय. दोंडात परत येणार आहे आम्ही. माझी बायको माझ्या आजीचे पाय धुवून राहिली. पुण्य करा, पुण्य करा. सोय मोठी परीक्षा देऊन पास होय, म्हणजे काही चांगला जॉब मिळेल. लवकरच बाळाची परीक्षा देऊ आम्ही. काय बोलायचंय? लग्नाचं 1 वर्ष पूर्ण झाले आहे. काय वाटतं तुला? माझ्या मुलाच्या लग्नाला, माझ्या सुनेला आज 1 वर्ष झालं आमच्या घरात येऊन. आणि आज अॅनिव्हर्सरी त्यांची. मग आम्हाला आणलंय त्यांनी इथं. 1 वर्ष कसं पूर्ण झालं समजत नाही मला. रामकुंडावर आलोय आम्ही आज. देवाचा आशीर्वाद घ्यायचा ते म्हणे आज, म्हणून आम्ही देवाच्या दर्शनाला आलो कपालेश्वरी. तुला काय सांगायचंय का आजी? 1 वर्ष कधी झालं समजलंच नाही ना बाबा. पण समजलं भांडण आणि प्रेम या गोष्टींचा संमेळ. नवऱ्याचा पण आशीर्वाद घेतला. आम्ही आता रामकुंडामध्ये हातपाय धुतले. आजीन त्यांचा, आईचा नमस्कार केला. आणि आता आम्ही चाललोय कपालेश्वरचं दर्शन घ्यायला. कसं वाटतंय? मजेत वाटतं. नाही म्हणजे आपण आपल्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला कोणत्या तरी देवाच्या मंदिरात आलोय. चांगलं वाटतं, मस्त वाटतं. मस्त वाटतं. चल. हे बघा, हे आहे कपालेश्वरचं मंदिर. पायऱ्यांनी वरती जावं लागतं आणि तिथे वरती मंदिर आहे. सो आता आम्ही जातो वरती. असं काही आहे मंदिराची एंट्री. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान असं दगडी मंदिर आहे, पुरातन काळातले. आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ह्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी नाहीये. तर का नाहीये तर आपण आजींना विचारू. महादेवाचे 3 मंदिरं असे आहे भारतामध्ये की तिथं महादेवापुढे नंदी नाही. एक अमरनाथ गुफा अमरनाथ गुफा, आणि दुसरं हे कपालेश्वर. हे कपालेश्वर म्हणजे पंचवटी गोदावरीच्या नदी काठी हे कपालेश्वर वसलेलं आहे. तर इथं काय झालं, महादेवाजवळ ब्रह्माला
महादेवाने शाप दिला. मग त्याचं कपाळ महादेवाच्या हातामध्ये आलं. ब्रह्मदेवाचं कपाळ शिर तुटलं होतं. ब्रह्मदेवाचं शिरच महादेवाने काटलं खोटं बोलल्यामुळे. मग ते कपाळ महादेवाच्या हातामध्ये होतं. तर ते पार्वती सारखी विचारायची सगळ्यांना, कपाळ कुठे आहे, कपाळ कुठे आहे, कपाळ कुठे आहे. लहान वासराचं, गाईच्या वासराचं रूप घेतलं नंदिनी. आणि मग तो महादेवापासून ते वासरू, गाईचं वासरू असं पळत आलं. ते पळत आलं ते तिथं आलं पंचवटीमध्ये, गोदावरीच्या काठी तिथं नाशिकला. मग त्याच्या मागं महादेव आले का बा हे गाईचं वासरू, म्हणजे महादेवाच्या वासराचे किंवा आले. मग ते महादेव वासराच्या मागं का बरं पळून राहिलं का. मग ते आले ते मग वासरा मागं, तर ते डायरेक्ट इथं आले कपालेश्वर इथं पंचवटीमध्ये. महादेवाच्या हातातून ते कपाळ निसटलं, हातातून महादेवाच्या हातातून कपाळ निसटलं. मग ते हे कपालेश्वर मंदिर झालं. पण ते कोणी दिलं महादेवाला ज्ञान, कोणी दिलं त्या वासराने. म्हणजे महादेवाच्या मनात काय आहे का मग मी वासरा मागं आलो, वासराने मला ज्ञान दिलं का इथे कपालेश्वर. म्हणून वासराला मग वासरू ते नंदी झाला. तो मग त्या वासराचं रूपांतर नंदीमध्ये झालं. मग महादेवाने त्या नंदीला मग गुरु मानलं का तू मला ज्ञान दिलं हे, इथपर्यंत मला आणलं कपाळ घेऊन. मग महादेवाने त्या नंदी वासराला गुरु मानलं नंदीला. मग त्यावेळेला तो नंदी पुढे उभं राहायला लागला महादेवाच्या पुढे. म्हणजे कपालेश्वर तिथं हे जिवंत स्थान आहे देवाचं, ज्योतिर्लिंग. महादेव काय बोलले? महादेव काय म्हणे, तू माझ्या पुढे इथं उभं राहू नको, कारण तुला मस्तक झुकवावं लागतं माझ्या पुढं. पण तू आज माझा गुरु झालेला आहे. मग म्हणून नंदीला इथं दिलं नाही स्थान. माझ्या पुढे तू उभं नाही राहायचं माझ्या पुढे आज तू, कारण तू माझा गुरु आहे. आज गुरुच्या स्थानी आहे. म्हणून कपालेश्वरच्या मंदिराच्या महादेवाच्या पिंडी समोर नंदी नाहीये. आनंद वाटला आम्हाला. नेमकं शंका होती, बघितलं आम्ही. या काकांना पण माहित नव्हतं की नंदी का बरं नाहीये, तर त्यांना पण समजलं. आजी सांगितलं. इथे पण माहिती सांगितलेली. आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. आज निवांत आहे, गर्दी नाही. जेव्हा जेव्हा मी आलेली ना इथून मागे, तेव्हा खूप सारी गर्दीमध्येच मी आलेली आहे. खरं म्हणजे मला खूप आनंद होतोय की माझी तर खरंच इच्छाच होती की आज ॲनिव्हर्सरीला आपण कपालेश्वरला जायचं, कारण की छान असं दर्शन होईल. आणि आज पहिल्यांदा मला खूप छान असं दर्शन घेता आलं आहे. देवाची पिंडही खूप छान बघता आली, कारण की इतर वेळी खूप गर्दी असते, त्याच्यामुळे पिंड वगैरे बघायला भेटत नाही. देवासमोर जास्त वेळ उभं पण राहता येत नाही. पण आज खूप छान झालं आणि मला खूप आनंद वाटतोय. तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालंय, खूप छान दर्शन झालंय खरंच सगळ्यांच. काय बाई, शिवरात्रीला आलो असतो दर्शन कसं झालं. नाही इतर वेळी दर्शन म्हणजे ती पिंड अशी दिसत नाही, आज किती छान दिसते. खूप छान दर्शन झालं. काय वाटलं आजी तुम्हाला? एकदम चांगल्या वेळेस आजीच्या डोक्यात नसताना आजी दर्शन झालं माझं पण. म्हणजे असं योगा योगा आजीचा. आमच्या डोक्यात पण नव्हतं. अॅनिव्हर्सरीचा योग वेगळाच होता. माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही दर्शनाला आलो. खूप चांगलं वाटलं मला. कळत न कळत एक चांगलं कार्य घडलं आज. आमच्या आईचं आणि आमच्या आजीचं आमच्या हातून दर्शन घडवलं. गंगेवर आल्यावर चांगलं झालं. मोठ्यांचे पाय धुवून आशीर्वाद घ्यायचाच असतो. मग घेतला आशीर्वाद आम्ही. आता त्यांनी काय आशीर्वाद दिला त्यांना माहिती आहे. व्यवस्थित राहा, चांगले राहा, प्रेमाने संसार करा. आनंदाचं उत्सव आहे.